ती गाय आडली वाटते कोणतरी मिले घरात इमा द्यायला त्या गायला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या. ती गाय उभा राहिला म्हणते हालो नाहीये चालू नाहीये शहराबाईला काही विनोद नाही. पकडा. राजा संभाजीराजाला पकडलं 1 मिनिटात बोलतो. धर्म सोडणार का? संभाजीराजे सांगू लागले जरी स्वधर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडला कांती पासवी हरपला प्रकाश जाई काय सांग महाराज. झोपा तारी वाजवा. संभाजीराजाला सांगितलं लाईट गेली अंधार पडेल धर्म बुडाला ह्या जगातलं सुख नाही होईल. चल हात पकडा. माझ्या संभाजीराजाला पकडला. एका तरुण मंडळी अंगावर बोट फुटील इतकं उकळतं पाणी टाकलं. कुणाच्या अंगावर? कुणाच्या? संभाजीराजे. कुणाच्या? तुळशीराव तुमच्या तापत होता ताब्या पडल्या. अरे ऐकाय आनंद वाटतोय. ऐका गडी अंगावर बोट तुटील इतकं उकळतं पाणी टाकलं. राजाच्या अंगावरला चमडा काढला. माझे राज्य परत नव्हते. तरुण मंडळी 42 दिवस पूर्ण झाले. औरंगजेबाला सळ्या तापवल्या आणि माझ्या राजाच्या डोळ्यात ठास करून सोडल्या. माझ्या राजाचे दोन्ही बुबळ बाहेर पडले पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला. ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केला त्या दिवशी पदी मिळाली. शेपटी जोडली शेपटी लावली नाही. त्या दिवशी पदवी मिळाली. सगळ्यांना जोरात माझ्या पाठीमागे म्हणा धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सद्गुरु फुलसिंग महाराज की हरे 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 हरे. धर्मासाठी देह बलिदान केला. दादा संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आपला धर्म मंडप टाळी वाजवा. संभाजीराजानं धर्म नाही सोडला श्याम महाराज म्हणून आज आपली शिवपुराण कथा चालू आहे. टाळी वाजवा. आणि धर्मासाठी देह बलिदान पण धर्म नाही असा निर्धार आता माझी मनी धरावा. चिंतने अंतर चिंतने तद्रुपता काळ सारावा चिंतने काळ सारावा एकांत वासिकांना स्नाने आहा देवाच्या पूजेने प्रदक्षिणा काय रोहे केले करशील तर रोहे काय तयाच्या चिंतने निर्शेल. चिंतन करा. चिंता करू नका. चिंतने अंतर न पडावा. फायदा येते नाही झाली कोणाची निराश आल्या या प्रकाश कृपेश. तिसरं चरण आहे. दिन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो उंचलीच काही